नमस्कार मंडळी, तुम्ही कधी कुकरमध्ये पास्ता केला आहे का? नाही ना? तर चला आज करूया. रेसिपी एकदम सोपी आहे. कांदा, टोमॅटो आणि तुमच्या आवडीच्या भाज्या घ्यायच्या आहेत आणि पास्ता घ्यायचा आहे. सर्वप्रथम कुकरमध्ये तेल घालून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, हळद टाकून फोडणी करून घ्यायची आणि त्यावर कांदा घालून कांदा छान परतून घ्यायचा. कांदा छान परतला की त्यामध्ये सर्व भाज्या घालायच्या आहेत आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचे आहे. भाज्या परतल्या की तिखट, मीठ, चिली फ्लेक्स, तुमच्या आवडीचा मसाला असं सगळं घालून परत एकदा छान परतायचं आणि त्यावर आपला पास्ता घालायचा आहे. पास्ता घातल्यावर पुन्हा एकदा सर्व मिक्स करायचे आणि जेवढी गरज आहे तेवढे पाणी घालायचे आहे. शक्यतो पास्ताच्या वर येईल एवढे पाणी घालायचे आणि कुकरचे झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत की आपला पास्ता तयार. तुम्ही बघू शकता आपला पास्ता किती छान झालेला आहे. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.